अरबी समुद्राच्या निळाशार पाण्यात सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सागरी वारशाचं भव्य प्रतीक म्हणून उभा आहे. 17व्या शतकात कोकण किनारपट्टीवर परदेशी सत्तांचा सतत धोका होता. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांचं आक्रमण रोखण्यासाठी भक्कम संरक्षण गरजेचं होतं. ही आवश्यकता ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा आदेश दिला. प्रमुख शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3000हून अधिक कुशल कारागिरांनी हा किल्ला अवघ्या 3 वर्षात उभारला. हा किल्ला अभेद्य बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आलं. प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली. शत्रूला सहज सापडू नयेत म्हणून प्रवेशद्वार लपवले गेले. मजबूत बुरुज बांधून किल्ल्याच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यात आली. हा किल्ला मराठ्यांचा महत्वाचा नौसैनिक तळ ठरला. मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचं हे भव्य प्रतीक आजही अभिमानाने उभा आहे. किल्ल्यात अनेक बुरुज आहेत जे मजबूत तोफा आणि शस्त्रांनी सज्ज असत. हे बुरुज 360 अंश संरक्षण क्षमता देत होते. त्यामुळे शत्रू कोणत्याही दिशेने आला तरी त्याच्यावर आक्रमण करणं सोपं जात असं. समुद्राने वेढलेला असूनही किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. ही मध्ययुगीन स्थापत्य कलेची एक अद्भुत उपलब्ध मानली जाते. या विहिरींमुळे किल्ल्यातील सैनिकांना आणि रहिवाशांना पिण्याचं पाणी सहज उपलब्ध होत असे. यामुळे लांबलेल्या वेढ्यांमध्येही त्यांना कोणतीही अडचण येत नसे. आणि या किल्ल्याचं धार्मिक महत्वही मोठं आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्मिळ मंदिर आहे. अशा सिंधुदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यामुळे प्रत्येकाला अभिमान आहे.